नमस्कार द भोसले फॅमिली नायजा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे फादर्स डे आणि त्यासोबतच योगा डे पण आहे, इंटरनॅशनल योगा डे. पण फादर्स डेच्या निमित्ताने आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहोत. घरामध्ये बघा सगळं सेट आहे. सुभाष गेलेत बाहेर आणि आम्ही वाट बघतोय सुभाष परत माघारी यायची, कारण सुभाषसाठी हे सेलिब्रेशन आहे फादर्स डेचं. आदिश, वैष्णवी, भाग्यश्री, धनश्री, अथर्व सगळ्यांकडून. आणि बघूयात आता सुभाषचं रिॲक्शन काय असणार आहे त्याबद्दल. तर स्टे ट्यून. भाग्यश्रीचा बघा लास्ट मिनिट सेटअप चालू आहे आमचं, कारण सुभाष गेलेत मिसळ पावचं सामान आणायला आणि त्या निमित्ताने पाठवलं आहे. त्यांना आवडती मिसळ बनवण्यासाठी आणि हे सगळं अरेंज केलं सुभाषसाठी. चॉकलेट्स, गिफ्ट्स, अजून हे मस्त पोस्टर बनवलं आहे, ग्रीटिंग कार्ड म्हणता येईल मोठं. चॉकलेट केक बनवला आहे आमच्या वैष्णवीने आणि इथं सगळं सजावट केली आहे भाग्यश्रीने वगैरे. बलून फुगवलेत अथर्वने आणि यात मस्त एक गिफ्ट आहे यातमध्ये पण. आणि बघूयात आता सुभाष आल्यावर हे सर्व. आदिश थांब, आदिश थांब. डोळे बंद करा, आतमध्ये या हळूहळू. या पुढं पाय टाका, सरळ सरळ. बसू आता. उघडू का? नाही नाही, थोडंसं मध्ये मध्ये थोडं पलीकडे सारखा, लेफ्टला सारखा. अरे मी कुठं उघडा. हॅपी फादर्स डे मामा. थँक्यू सगळ्यांनी फादर्स डे विश करा. हॅपी फादर्स डे दादा. थँक्यू. मस्त केलं रे. फादर्स डे साठी बघा सगळ्यांनी विश केले, सगळ्यांनी मेहनत केली आहे इकडं सुभाष साठी खास. मस्त केलं. करावं पण पापा मेरी जा ग्रीटिंग. हे पेटवते नाही, हे थोडं वेळाने आधी ग्रीटिंग. अरे वा, छान केलं. छानच मस्त. काय काय कटआउट वगैरे केलं ना. खूप छान केलं. मस्त आहे का. काल बनवले सगळं हँडी बसून दिवसभर सगळं. होय. मग आदिश, अथर्व, वैष्णवी, भाग्यश्री सगळ्यांची मेहनत आहे. छान छान मस्त. हो. ग्रेट. आता हे वाला ओपन करा, एक एक काढून वाचा आणि कॅमेराकडे दाखवा. जवळच सोफावर बाजूला एक एक काढून वाचा. अच्छा, लिटल. हे मस्त एक एक. You have my अच्छा little heart. हा माय लिटल हार्ट. You are James to me. You are the magic masala. मॅजिक मसाला आहे लाईफ मध्ये सगळ्यांच्या. ऑसम केलं. हे लोटो चोको पाय. सगळ्यांकडनं एक एक स्टेटमेंट. स्पिनिंग in your happy dent non-stop of hook.
चांगला आयडिया घेतला मीन टू बी माय डॅड टिक टॅक. नेक्स्ट आदेश वाचून दाखव तुझ्या आदेश तुझ्या. एक्सप्रेस कर तुझ्या. You are the melody of my heart. वा वा वा. वैष्णव तू घे आता एकदा. Maybe those 5 star in my. अरे वा. Good. आता KitKat. नाही आता Royal मध्ये. KitKat माझं नव्हतं, तू 5 स्टार घेतलंय माझं. तू 5 स्टार घेतलंय. Your love melts me like dairy milk. अरे वा. जा. माझं की 5 स्टार घेतलं शानीने. आता KitKat घेतो. आणि ते KitKat. आणि- You make my heart go KitKat. मॅजिक मसाला नको मला. 5 स्टार माझं. तुझं काय वाचायचं ते दाखव. 5 स्टार तुझं कुठलं आलं होतं? माझं 5 स्टार होतं. हिने शानीने बरोबर चोरली माझी 5 स्टार. अथर्वचे You deserve 5 star rating in my heart. हे पण लाडला भाच्या. भाजा. आता हे गिफ्ट. नाही, पहिलं हे. नाही हे गिफ्ट, हे गिफ्ट. नो मँगो. नो मँगो, नो मँगो. मँगो सीझन ओव्हर. Yes. दिस वे अप. अच्छा हे वर्ष वालंय. नाही करणार बाबा. हे तसंच आहे. अरे वा 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 वा. आहे. बुके. अच्छा. आज तर Lovely बुके bouquet. पाहिजेलच ना. थँक्यू एव्हरीवन. अजून गिफ्ट अजून बाकी. थँक्यू सो मच. इट्स अ लवली डे. इथेच ठेवली असं. आधीच कडनं KitKat आला. KitKat. 20 रुपीज दिलेत त्याने मला. त्याच्या पिकी बँक म्हणणं ना. गिफ्ट. गिफ्ट. 15% एक्स्ट्रा पण आहे त्याच्यामध्ये. त्याचं प्रेम येते. 15% एक्स्ट्रा करून आणली का तू? लवली. आता गिफ्ट हॅपी फादर्स डे गिफ्ट. लवली गिफ्ट फ्रॉम ऑल दी चाइल्ड्स. अरे वा. झिरो. आता आहे. असं करतो. ओपन. ब्युटिफुल. टी शर्ट पोलो शर्ट. मस्त. पोलो. अजून एक गिफ्ट बाकी आहे. अजून एक गिफ्ट येतात. थँक्यू सो मच एव्हरीवन. ब्युटिफुल मेमरीज. तुम्हाला कधी कळलं फादर्स डे आज? नाही सकाळी डॅडाने पण विचार केला. मस्त टी-शर्ट आहे. छान छान मस्त कलर. मस्त लिनन आहे ना. मस्त हा. छान. मला आवडतं लिनन. लिनन मध्ये छान वाटत होतं कपडे. मस्त. सॉफ्ट फॅब्रिक. कम्फर्टेबल फॅब्रिक. सही. ये. ऑल टाइम फेवरेट वैष्णवीचा केक बनवलेला. आता केक राहिला. छान आहे ना. आवडले. मस्त. एकदम मस्त. ऍक्च्युली डोळ्यातून पाणी येत होतं थोडं. कधी रडला की हं? हा? नाही वरती नाही करत आहे डोकं म्हणजे रडतात ते. मस्त गेलं. आनंदाश्रू. आनंदाश्रू. एवढे छान भाचे आणि एवढं छान पोरग. एवढे छान मामा, एवढे छान पप्पा, एवढे छान मामी. तरी मिसिंग घेत अजून धनश्री धनश्री, स्पंदन. स्पंदनचे डॅडा मामा. हं.
वैष्णवीने बनवलाय हा. हळूहळू भाजून. केक वर बघा हॅपी फादर्स डे. चला आधी शिया हे जावा सगळे तिकडे बसा त्या साईडला. नाही बसा तिकडे तिकडे द्यावा. जावा साईडला बसा मामाच्या. याने छान करतोय चलो हे बसा सगळे तिकडे. आता बस. चला 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 वैष्णवी या. ये इकडे यस चला लावा फादर्स डे फादर सेलिब्रेशन हॅपी फादर्स डे. Happy Father's Day to you. Happy Father's Day to you. खावा खावा. मस्त आहे ग. Awesome. ते बाहेरच्या केक पेक्षा छान बनवते वैष्णवी. आणि मला पण टेस्टला द्या. थँक्यू थँक्यू. मस्त. आता मज्जाच आहे बाबा. आता तूट पडो केक वर. ते खा रे. मस्त झालं रे. खूपच बरं आहे. मस्त केक आहे. कपड्यावरती डाग नाही पडले पाहिजे. डाग अच्छे आहे पण कपडे पे नाही. घर वैष्णवी हम्म. जरा दे. आतमध्ये छान नट्स लागतात. खूप मॉइस्ट आहे. जर बाकी थँक्यू थँक्यू. मस्त केलंय ऑर्गनाइज. एकदम भारी वाटलं, छान भारी वाटलं. best. ओव्हरवेल्म झालं आणि असं पूर्णपणे तुमचं प्रेम वगैरे असं एक मिळालं. त्याच्यातून थोडेसे आनंद अश्रू पण आले आणि एकदम छान वाटलं. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू. वेलकम. पुढच्या वेळेस मस्त छान करिअर करा, छान सेटल व्हा, Settle चांगलं व्हा. होऊ दे तुमचं फ्युचर मस्त असू फ्युचर दे. छान होऊ दे. आणि त्यावेळेस must be अजून proud. मोठं सेलिब्रेशन होईल. येस. We must be proud that you people have. We will recognize by your name. हा आदिशचे डॅडा, अथर्वचे मामा म्हणून, मामी म्हणून, वैष्णवी It will be भाग्यश्रीचे proud मामा moment मामी, for everyone. हिची मामी हे जे मामा असे ओळखलं पाहिजे सगळ्यांनी. तुमचे जे स्वप्न आहेत ते आम्ही 100 आणि 113% पूर्ण करणार. 113%. All the best. छान केलं छान. पोरं. थँक्यू. Thank you so much. एवढं छान पोरं करतात. अप्रिशिएबल आहे खरंच. एवढं छान संस्कार आहेत पोरांना, एवढं छान मेहनत करतात अभ्यासात, सगळ्या गोष्टींमध्ये सगळं ज्ञान आहे त्यांना, व्यावहारिक ज्ञान वगैरे. आणि माणुसकीला धरून येत आणि रिलेशन छान जपतायत एवढीशा वयात. खरंच खरंच खूप छान आहे. आणि आम्ही खूप लकी आहे की आपल्याला असे भाचे म्हणजे आम्ही खूप लकी आहे की आम्हाला असे मामा आणि मामी भेटले. छान. Well done. वेल डन वेल डन. फादर्स डेचं सेलिब्रेशन अजून कंटिन्यू करतो आम्ही. रात्री आलो डिनरला शौर्यवाडामध्ये आणि ते मस्त सेलिब्रेट करणारे, खाऊन पिऊन मज्जा करून आणि काही एक्सप्रेस करणारे वर्ड्स. माझे भाचे, मुलगा आणि बहिणीची मुलं असे सगळे मिळून भाचे. तर फादर्स डेबद्दल, सुभाषबद्दल काय सांगतायत तर हे नक्की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघा. स्टे ट्यून. आता आम्ही पोचलो शौर्यवाडाला आणि खायची तयारी बघा. गरमागरम चिकन रान. चिकन चिकन. चिकन तंदुरी आली आता. हे चिकन रान सुभाष मस्त आहे. चिकन रान छान आहे. मस्त आहे एकदम. आणि त्याच्यावरचं ते वरून जे तूप टाकलेलं आहे ना, खूप छान लागतं ते. छान आहे ना. टेस्ट मस्त येते. आणि आता हे पण ट्राय करा नाही चिकन तंदुरी. फादर्स डे स्पेशल चिकन तंदुरी. चिकन लेग पीस. तू उल्हास कामते कसा बोलतो?
चिकन लेग पीस, तसं मी बोलतो चिकन तंदुरी. ये पुदिना चटणी का मागला? हाँ हाँ, दो लेके आओ. कसा पिताय सुभाष, कसा आहे? एक नंबर राहतो. एक नंबर. अथर्व सांग सही ना? तरतरी आली, लाजवाब. तरतरी आली का? मस्त. छान ना? ताराच्या डोक्यात जाते. आवडलं सगळ्यांना? बरोबर. बाकीचं व्हेज कसं आहे? काजू मसाला. डोक्याला 4ची टक्के. हा ना? डोक्याला 4ची टक्के असा छान आहे ना? तर आता आमचं खाऊन झालंय आणि आता आम्ही पान खातोय. बाकीचे का निघाले? सगळ्यांना सुप्रभात. चावलं जात आहे का पान? कसं आहे पान? छान आहे. टेस्ट कशी आहे त्याची? छान. काय काय फ्लेवर आहे त्याच्यात? त्यात मलाई हां, आणि आतमध्ये मसाला पान. आता मसाला ना. चला बाय बाय टू शौर्यवाडा. ऑर्डर बंद. आमची लास्ट ऑर्डर होती. आता आम्ही लास्ट ऑर्डर खाऊन घरी चाललोय. जेवण खाऊन झालंय, शौर्यवाड्यामधनं आलोय घरी. आता आदिश आणि अथर्व कुठे गेला? हा, आता आदिश त्याच्या डॅडाबद्दल बोलणार आहे फादर्स डे मध्ये. आता फादर्स डेच्या दिवशी डॅडाला खूप मोठं सरप्राईज दिलं. खूप खुश झाला. खूपच खुश झालो मी. हा, एकदम असं खूप छान वाटलं. सरप्राईज बरोबर हे खूप म्हणजे मला समजलंच नाही ते ऑर्गनाईज वगैरे कसं केलं असेल, काय केलं असेल, काहीच आयडिया नव्हती मला. हा. खूप छान छान ऑर्गनाईज केलं. अगोदर आम्हाला वाटत होतं की आवडणार की नाही सरप्राईज. आवडलं शेवटी. आवडलं. हा. पूर्ण फादर बरोबर अरे. बोलायचंय. डॅडाबद्दल काय बोलशील? खूप चांगला डॅडा मिळालाय तसं तर. हा. देवाने दिला, देवाची कृपा. देवाची कृपा. खूप भारी डॅडा मिळालाय. हा. खूप काळजी घेतो. कधी कधी कामामध्ये पण बिझी असतो. बिझी माणूस आहे शेवटी. हा. पण देतो लक्ष. Time काढून लक्ष देतो. सगळे audience, आमचे ऑडियन्स पण शेवटी टाइम काढतो पण लक्ष देतो इथं तिथं. खेळत असतो कॅरम. हारतो मला पण चालतंय. आणि खूप भारी आहे डॅडा. तेवढंच बोलेल. थँक्यू. ओके. आता नेक्स्ट, आता आपल्या समोर आलेले आहेत आर्यन सागर म्हस्के, जे बोलणार आहेत आपल्या काकांबद्दल. आर्यनचं नाव खरं नंदन आहे. हा, बरं. आता Insta अंडरस्कोर. ठीक आहे. ओके, नंदन काय सांगशील आता काकांबद्दल? तसं बोलायला कमीच आहे, हा पण काका सर्वच बेस्ट आहेत. हा, चांगले काळजी काका घेतायत. मिळाले. हा विचारतात वगैरे कसं आहेस वगैरे, हा, एवढंच. छान छान. बेस्ट आहे, त्यातच सगळं आलं. काका पण चांगले आहे. थँक्यू. आता आपल्या समोर आलेले आहेत अथर्व बाळासाहेब पवार, आणि ते आपल्या मामांश्री बद्दल काहीतरी बोलणार आहेत. बोलो भांजे. स्टार्ट कर. ऑडियन्स रेंगाळली तिथं. रेंगाळली. ग्रेड मिळणार नाही. हा. मामाविषयी बोलावं एवढं तर आता मला
मोठा नाहीये मी की एवढं बोलावं किंवा काय करावं, हा. पण आज बोलतोच. इतके दिवस कधी काही बोलून दाखवलं नाही, हा. पण आज बोलावं ही इच्छा आहे माझी पूर्ण. हा. 2013 साली मी जेव्हा सेकंड मध्ये होतो तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले. हा. त्याच्यानंतर ना आमच्या जो पूर्ण फॅमिलीची जबाबदारी आहे, हम्म. ती पूर्ण मामानेच घेतली, पूर्ण म्हणजे पूर्ण. हम्म. अरे तू पण एवढं केलं हा? तू पण छान केलं, एवढं बहिणींकडे आईकडे लक्ष दिलं, छोट्या वयात एवढं भरपूर खटपट केली. मेहनती आहे. हा, मेहनती आहे, हुशार आहे. आदेश पण लकी, आदेशला असा भाऊ भेटलाय. हा? आपल्या घरातच आयडल आहेत एवढे, है की नाही? It's okay. You have to stand there. हा. Then only you people will grow. मग आयुष्यात 2-2 वडील भेटले बघ तुला. It's okay. It's okay. Don't get emotional. आमचा अथर्व खूप स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली, Strong राहा. खूप स्ट्रॉंग आहे, पण आज तो खूपच भावुक झालाय आणि सगळ्यांना स्ट्रॉंग बनवतो ऍक्च्युली. तो त्याचं व्यक्तिमत्व खूपच चांगलं आहे, तर तो सगळ्यांना स्ट्रॉंग ठेवतो, पण आज भावुक झालाय, थोडासा इमोशनल झालाय, कारण विषय थोडासा नाजूक आहे त्याच्यासाठी. नाही, हे सगळे आनंद अश्रू आहेत, असं काही हे हा. नाहीये. Emotional. नाही, जेव्हा पप्पा गेले तेव्हा आम्ही खूप लहान होतो सगळेजण. तेव्हा काही अशा गोष्टी समजत नव्हत्या की नक्की काय असतं किंवा काय असतं. पहिली दुसरी असं काही एज नाही की बाबा ते गोष्टी जगाचं knowledge हा. असतं लगेच. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये मामाने जो सपोर्ट केला तो त्यांनी स्वतःच्या मुलासाठी पण जेवढं केलं नसेल तेवढं आमच्या आईसाठी, माझ्यासाठी, माझ्या बहिणींसाठी, सगळ्यांसाठी, आमच्यासाठी सगळ्यात जास्त, म्हणजे एखाद्या आधीसाठी, म्हणजे जेवढं आतापर्यंत आधीसाठी कधीच केलं नसेल तेवढं सगळं आमच्यासाठी केलेलं आहे. फक्त केले म्हणून असं नाही, इमोशनली, फायनान्शियली, प्रत्येक जिथं आम्हाला आमच्या आईची, वडिलांची जिथं उणीव भासते त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा आमचा मामा तिथे उभा असतो. कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही, म्हणजे रात्री जरी मी कधी जरी फोन लावला तरी पहिल्यांदा काय पाहिजे, काय नाही सगळ्या गोष्टी एका सेकंदाच्या आतमध्ये आम्हाला वडिलांसारख्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत आजपर्यंत. आम्हाला सुद्धा त्यांचे जे स्वप्न आहेत ते आम्ही स्वतः पूर्ण करणार आहेत. जे त्यांचे राहिलेले स्वप्न आहेत किंवा त्यांनी आमच्याकडून जे बघितलेले स्वप्न आहेत ते आम्ही 100 आणि 101% पूर्ण करणार. त्याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही. असा मामा भेटणे अख्ख्या जगामध्ये शक्य नाही, अख्ख्या जगामध्ये, ना की फक्त भारतामध्ये. भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर आजच्या कंडिशनला तुम्हाला कळेल की गोष्टी कोणत्या ह्याचे चालू आहेत, पण त्या या कलियुगामध्ये असा मामा भेटणं म्हणजे श्रीकृष्ण भेटण्यासारखं आहे. नाही, it's just unexpected. मेरे दो अनमोल रतन, मेरे दो अनमोल रतन झाले. म्हणजे मामांसोबत मामी पण तेवढ्या चांगल्या भेटलेल्या आहेत. हा, बरोबर. मी वाटच बघत होते, मला विसरले सगळे. मामा जेवढे करतात तेवढेच, त्याच म्हणजे जर मामाने 100% केलं तर मामी 101% करतात, पण करतात 113 ठरलं तर मग करतात. म्हणजे फक्त करतात म्हणून नाही, पण खरंच मामीचा पण आख्या जिथे विषय गंभीर तिथे मामा गंभीर. छान वाटलं बोलून, बरं वाटलं मला.
मला दिलंय देवाने तुम्हाला. हा ना, मला पण नाही. म्हणून आम्हाला उभं राहिलं पाहिजे. ऍक्च्युली लहान असल्यामुळं त्यावेळेची जी सिच्युएशन होती हा. ती सिच्युएशन मध्ये म्हणजे असं होतं की बाबा की कोणतरी पाहिजे ना सपोर्ट साठी. हो. त्याच्यासाठी उभं राहणं हे गरजेचंच होतं. आणि देवाची कृपा सगळं देवाची कृपा व्यवस्थित वगैरे आहे. सर्व व्यवस्थित. हा. जर माझं जर व्यवस्थित नसतं तर मी पण यांच्यासाठी उभं राहू शकलो नसतो. नसतं. कारण की कुठलीही गोष्ट इमोशनली न घेता ते फायनान्शियली पण पाहिली जाते. पाहिलं जाते. देवाची कृपा आणि आजीशचा पायगुण हा. आणि तुझा माझा पाय. पण पायगुण. माझा म्हणून सगळ्या गोष्टी एकत्र येऊनच आपण कुठल्याही म्हणजे कोणालाही सपोर्ट करू शकतो. हो. त्या सपोर्ट मागे फॅमिली पण सपोर्ट खूप महत्वाचा असतो. आणि तो पण कोमल चांगली सपोर्ट करते त्या बाबतीत. ते डिझर्विंग आहे, त्यांचं नशिबात आहे, त्यांच्या देवाने ठरवून ठेवले. हा. पोरं एवढी चांगली आहेत की त्यांचं आई वडील हा. किंवा रिलेटिव्ह एवढे छान भेटणं त्यांचं नशीब येते. नाही, आणि ज्यावेळेस जोपर्यंत दाजी होते तोपर्यंत काय पाहण्याची गरज नव्हतीच. हा. त्यामुळं काय असं कधी वाटलंच नाही आम्हाला की बाबा त्यांच्याकडे पाहण्याची गरज लागेल. हो. इनफॅक्ट त्यानंतर माहिती आहे ना, जसं घरातला करता पुरुष जातो तसं फायनान्शियली वीक होऊन जाते फॅमिली. आणि शेवटी जी बहीण आहे तिला पण एवढं काय बाहेरच्या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळे कुठलं पण भरपूर हाऊस वाईफ नसतं. बरोबरच आहे ते. कुठल्या हाऊस वाईफला एक करता पुरुष गेल्यानंतर परत असं स्ट्रॉंगली उभं राहणं अवघड राहणं आणि जातं. प्लस फायनान्शियली उभं करणं घर हे खूप कठीण जातं. म्हणजे ती त्या सिच्युएशन मधून कशी गेली असं मला पण आयडिया नाहीये. कारण की फायनान्शियली जरी आपण सपोर्ट जरी केला तरी पण जो इमोशन सपोर्ट किंवा जे टाइम टू टाइम डिसिजन मेकिंग हे तीच व्यक्ती पाहू शकते. बरोबर. एवढं खरं आहे. तर थँक्यू सगळ्यांना. थँक्स फॉर मेकिंग दिस फादर्स डे मोर प्रेशियस अँड मेमोरेबल. अँड you go big high. People will recognize us by your name. Okay. So whenever we walk in the street, just behind us, people should take your name first, then us. Thank you so much. चला, हॅपी फादर्स डे. चला, एक हग व्हायला पाहिजे भेटून सगळे. फोटो घे. या चकू या. चला, असेच सगळे एन्जॉय करा आपल्या फॅमिली सोबत. सेलिब्रेट करा प्रत्येक एक क्षण. आज फादर्स डेचं निमित्त आणि एवढं छान मेमरीज आपण शेअर केल्या एकमेकांसोबत. चला, भेटूयात. अजून मला पण बोलायचंय. पुढच्या ब्लाऊज मध्ये थांबा. हा, बोला. तर आता मला सगळ्यात भारी काका भेटलेले आहेत. हा. ते दरवर्षी आल्यावर आम्हाला विचारतात की कसं आहे, आम्हाला फिरायला वगैरे नेतात. हा. फिरायला वगैरे नेतात. छान छान वस्तू देतात, गिफ्ट देतात, हा. चॉकलेट आणतात. चॉकलेट आणतात. आणि ते मी एका दिवसात खातो. पाची घेऊन तर येते. पाची घेऊन येते. हा. आणि मला मावशी पण खूप भारी भेटलेली आहे. तर थँक्यू. थँक्यू. हॅपी फादर्स डे. थँक्यू. आणि मावशीने दिले तुला काका. हा? बरोबर. चला, हॅपी फादर्स डे टू एव्हरीवन हू आर वॉचिंग अवर व्लॉग. अँड कीप सपोर्टिंग अस, कीप वॉचिंग अस, कीप एन्जॉयिंग. अँड लेट्स मीट इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. Bye.